महाराष्ट्राच्या राजकारणात उद्या मोठी राजकीय परीक्षा पार पडणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान होत असून महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात ही थेट प्रतिष्ठेची लढत मानली जाते। राज्यभरात 7,000हून अधिक नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्य उद्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत। काही जागा बिनविरोध झाल्या असल्या तरी उर्वरित 11 जागांवर चुरशीचा सामना रंगणार आहे। बघूया हा रिपोर्ट। लोकसभा, विधानसभा आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मैदानातही राजकीय ताकदीची परीक्षा 12 तासांवर आली आहे। गुरुवारी सकाळी विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचं मतदान सुरू होतंय। ही निवडणूक यंदा अनेक अर्थांनी प्रतिष्ठेची ठरली आहे। नव्या पक्षफुटीनंतर महायुती आणि महाविकास आघाडीची खरी ताकद किती याचा पहिला राजकीय कौल या निवडणुकीतून मिळणार आहे। त्यावरून आरोप प्रत्यारोपही सुरू झाले। सुरुवातीला 17 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती, मात्र ठाणे पालघर, रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग, यवतमाळ, वर्धा चंद्रपूर गडचिरोली, पुणे आणि अहिल्यानगर अशा 6 जागा महायुतीने बिनविरोध आणल्या। आता उरलेल्या 11 जागांवर राजकीय प्रतिष्ठेची लढत रंगणार आहे। या 11 जागांसाठी तब्बल 31 उमेदवार रिंगणात असून 7,043 मतदार त्यांच्या राजकीय भवितव्यावर शिक्कामोर्तब करणार आहेत। 11 जागा, 31 उमेदवार आणि 7,043 मतदार। या निवडणुकीत ईव्हीएम नव्हे तर पारंपरिक मतपत्रिकेद्वारे मतदान होणार आहे। गुरुवारी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडेल। नंतर 22 जून रोजी मतमोजणीनंतर निकाल जाहीर होणार आहेत। बहुतांश मतदारसंघांमध्ये तिरंगी लढतीचं चित्र पाहायला मिळतंय। छत्रपती संभाजीनगर, जालना, नाशिक, सांगली सातारा, परभणी हिंगोली, नांदेड, अमरावती आणि भंडारा गोंदिया येथे तिरंगी संघर्ष रंगला आहे। जळगावमध्ये चौरंगी लढत निवडणुकीची रंगत वाढवत आहे, तर सोलापूर, नागपूर आणि धाराशिव, लातूर, बीड मध्ये थेट मुकाबला होत आहे। छत्रपती संभाजीनगर आणि जालना 3 उमेदवार 637 मतदार, नाशिक 3 उमेदवार 619 मतदार, जळगावात 4 उमेदवार 630 मतदार, सोलापूर 2 उमेदवार 616 मतदार, धाराशिव, लातूर आणि बीड मध्ये 2 उमेदवार तर 988 मतदार, परभणी आणि हिंगोलीत 3 उमेदवार तर 446 मतदार, भंडारा आणि गोंदियात 3 उमेदवार तर 457 मतदार, अमरावती 3 उमेदवार तर 453 मतदार, नागपुरात 2 उमेदवार तर 836 मतदार, सांगली आणि साताऱ्यात 3 उमेदवार तर 895 मतदार। पक्षफुटीनंतर बदललेली राजकीय समीकरणं, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संख्याबळ आणि अपक्षांच्या मतांची संभाव्य निर्णायक भूमिका यामुळे अनेक मतदारसंघांमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय गणित जुळवण्याची धावपळ सुरू आहे। महायुती की महाविकास आघाडी, स्थानिक पातळीवर कुणाची पकड अधिक मजबूत आहे याचं उत्तर या निवडणुकीतून मिळणार आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।